नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. 2023 आणि 2024मध्ये ज्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडीमधील वन लायनर घडामोडी घडलेल्या आहेत त्या आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणार आहोत. ही व्हिडिओ लेक्चर सिरीज तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक एक्झामला महत्त्वाची आणि उपयुक्त ठरेल. चला तर आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायला विसरू नका. हिमाचल प्रदेशातील शिंकुला येथे जगातील सर्वाधिक उंचीवरील बोगदा होणार आहे. या बोगद्याची उंची समुद्रसपाटीपासून 16,580 फूट आणि लांबी 4.1 किलोमीटर असेल. शिंकुला बोगदा लडाखमधील झास्कर, निमो आणि पद्म क्षेत्रांना प्रत्येक हंगामात लाहौल स्पिती आणि कुल्लू जिल्ह्यांशी जोडेल. हिमाचल प्रदेशामधील शिंकुला येथे जगातील सर्वाधिक उंचीवरील बोगदा होणार आहे. त्याची लांबी आहे 4.1 किलोमीटर आणि तो लाहौल स्पिती आणि कुल्लू जिल्ह्यांशी जोडेल. मोफत इन विट्रो फर्टिलायझेशन यालाच आपण IVF म्हणतो आणि IVF उपचार मोफत देणारे गोवा हे भारतातील पहिले राज्य ठरलेले आहे. या सेवेचे उद्घाटन 14 ऑगस्ट 2023 रोजी गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते बांबोलीम येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात करण्यात आलेले आहे. आणि या योजनेसाठी सहाय्य कोणी केलेलं आहे? सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान ART आणि इंट्रायुटेरियन इन्सेमिनेशन यांच्यासोबत गोवा सरकारने ही योजना सुरू केलेली आहे. IVF उपचार देणारे गोवा हे भारतातील पहिले राज्य ठरलेले आहे. ओडिशा TV या ओडिशा स्थित न्यूज स्टेशनने भारतातील पहिली प्रादेशिक AI अँकर, तिचे नाव आहे लिसा, हिचे अनावरण केलेलं आहे. लिसाकडे ओडिया, इंग्रजी आणि इतर अनेक भाषा बोलण्याची उल्लेखनीय क्षमता आहे. ओडिशा TVने प्रादेशिक भाषेत बोलणारी लिसा नावाची AI अँकरचे अनावरण केलेले आहे. मार्च 2023मध्ये इंडिया टुडे ग्रुपने सना नावाची आपली स्वतःची AI अँकर सादर केली होती. जगातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता AI न्यूज अँकर अनावरण करण्याचा मान चीन या देशाला जातो. महत्त्वाचं आहे, प्रादेशिक भाषेतील AI लिसाचे अनावरण ओडिशा TVने केलेलं आहे. आणि 2023मध्ये इंडिया टुडे ग्रुपने सना नावाची आपली स्वतःची AI अँकर सादर केली होती आणि पहिली AI न्यूज अँकर अनावरण करण्याचा मान चीन या देशाला जातो. सध्या देशात 1,46,145 किमी लांबीचे राष्ट्रीय महामार्ग आहेत. देशात सर्वाधिक लांबीचे राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्रात आहेत. त्यांची लांबी किती आहे? 18,459 किलोमीटर आहे. महाराष्ट्रानंतर उत्तर प्रदेश आणि राजस्थान यांचा क्रमांक लागतो. ही सध्याची आकडेवारी आहे. सध्या देशात सर्वाधिक लांबीचे राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्र या आपल्या राज्यात आहेत. एअरटेल पेमेंट्स बँक. एअरटेल पेमेंट्स बँकेने बचत बँक खाते असलेल्या आपल्या नवीन आणि विद्यमान ग्राहकांसाठी इको फ्रेंडली डेबिट कार्ड सुरू केलेले आहे. आणि इको फ्रेंडली डेबिट कार्ड सुरू करणारी ही पहिली भारतीय बँक बनलेली आहे. एअरटेल पेमेंट्स बँक यांनी जे आपले बचत खाते असलेल्या ग्राहकांसाठी इको फ्रेंडली डेबिट कार्ड सुरू केलेलं आहे आणि इको डेबिट कार्ड सुरू करणारी ही पहिली भारतीय बँक बनलेली आहे. जागतिक माध्यम स्वातंत्र्य निर्देशांक 2023 या यादीत भारताचा क्रमांक 161वा आहे. भारताची तब्बल 11 स्थानांनी घसरण झाली असून 2022मध्ये भारत 150व्या स्थानी होता. या यादीत पाकिस्तान 150व्या आणि अफगाणिस्तान 152व्या स्थानावर आहे. म्हणजे या दोन्ही देशांची आकडेवारी भारतापेक्षा चांगली आहे. श्रीलंका 135व्या स्थानी आहे. या निर्देशांकात नॉर्वे पहिल्या स्थानी आहे, तर शेवटी उत्तर कोरिया 180व्या स्थानी आणि त्यानंतर चीन आहे 179व्या स्थानी. एकूण 180 देशांच्या माध्यम स्वातंत्र्य निर्देशांक अहवालाचे प्रकाशन रिपोर्ट्स विदाऊट बॉर्डर यांनी केलेले आहे. भारताची आकडेवारी किती आहे? 161 आहे. 11 स्थानांनी भारताची घसरण झालेली आहे.
2022मध्ये भारत 150व्या स्थानी होता आणि भारतापेक्षा पाकिस्तान, अफगाणिस्तान, श्रीलंका यांची आकडेवारी चांगलेली आहे. नॉर्वे पहिल्या स्थानी आहे. सर्वात शेवटी उत्तर कोरिया आणि चीन आहेत. एयू स्मॉल फायनान्स बँक. एयू स्मॉल फायनान्स बँक ही भारतातील सर्वात मोठी लघु वित्त बँक आहे आणि या बँकेने 365 दिवसांसाठी 24x7 आवर बँकिंग सुविधा मोफत देणारी पहिली बँक बनलेली आहे. भारतातील पहिली बँक अशी आहे ती 365 दिवसांसाठी 24 तास पूर्णपणे मोफत सेवा देणारी पहिली बँक आणि ही बँक भारतातील सर्वात मोठी लघु वित्त बँक आहे. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 8 एप्रिल 2023 रोजी आसामच्या तेजपूर एअरफोर्स स्टेशनवरून सुखोई 30 MKI लढाऊ विमानातून उड्डाण केले आहे. लढाऊ विमानातून उड्डाण करणाऱ्या त्या तिसऱ्या राष्ट्रपती आणि दुसऱ्या महिला राष्ट्रपती ठरलेल्या आहेत. यापूर्वी महामहिम APJ अब्दुल कलाम साहेब, प्रतिभाताई पाटील यांनी कामगिरी केलेली आहे. आपल्या ज्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहेत या तिसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत की ज्यांनी सुखोई 30 MKI लढाऊ विमानातून उड्डाण केलेले आहेत आणि दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत. नवीकरणीय ऊर्जा आणि हरित हायड्रोजनच्या प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या हरित हायड्रोजन धोरणास 4 जुलै 2023 रोजी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे आणि अशा प्रकारे हरित हायड्रोजन धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य ठरले आहे. सातारा जिल्ह्यातील धुमाळवाडी हे कृषी विभागाच्या वतीने राज्यातील पहिले फळांचे गाव म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. राज्यातील पहिले फळांचे गाव म्हणून धुमाळवाडी हे कृषी विभागाने घोषित केलेले आहे. फलटण तालुक्यातील धुमाळवाडी गावात शेतकऱ्यांनी 19 विविध प्रकारची फळबाग लागवड केलेली आहे. आता काही फेमस गाव आहेत आपल्याला माहीत आहे. पहिले पुस्तकांचे गाव भिलार, महाबळेश्वर, सातारा आणि सर्व गावे सातारा जिल्ह्यातील आहेत. पहिले पुस्तकाचे गाव भिलार, पहिले मधाचे गाव मांघर, पहिले फुलपाखरांचे गाव पारपोली सिंधुदुर्ग हे सिंधुदुर्गातील आहे. पहिले नाचणीचे गाव कुसुंबी, तालुका जावळी, सातारा आणि सध्या धुमाळवाडी हे फळांचे गाव म्हणून कृषी विभागाने घोषित केलेले आहे. पहिले फुलपाखरांचे गाव आणि पहिले पुस्तकाचे गाव यापूर्वी प्रश्न आलेले आहेत. यापैकी कोणताही प्रश्न आपल्याला येणाऱ्या एक्झामला येऊ शकतो. मुंबईचा वर्ल्ड ट्री सिटी 2022च्या यादीत समावेश करण्यात आलेला आहे. सलग दुसऱ्यांदा मुंबईचा समावेश या यादीत झालेला आहे. यापूर्वी हैदराबादचा पण सलग 2 वेळा समावेश झाला होता. 2020मध्ये या यादीमध्ये समावेश होणारे हैदराबाद हे पहिले भारतीय शहर ठरले होते. त्यानंतर 2021मध्ये मुंबई आणि हैदराबादचा समावेश झाला होता. हे जे वर्ल्ड ट्री सिटी आहे ही संयुक्त राष्ट्र अन्न आणि कृषी संघटना याला आपण FAO म्हणतो आणि अर्बन डे फाउंडेशन यांनी संयुक्तरित्या हा वर्ल्ड ट्री सिटी कार्यक्रम राबवलेला आहे. कोणी राबवलेला आहे? संयुक्त राष्ट्र अन्न आणि कृषी संघटना आणि अर्बन डे फाउंडेशन यांनी वर्ल्ड ट्री सिटी कार्यक्रम राबवलेला आहे. हा राबवण्याचे कारण म्हणजे झाडे आणि पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या जगभरातील शहरांच्या प्रयत्नांना ओळखण्यासाठी 2019 पासून वर्ल्ड ट्री सिटीची सुरुवात करण्यात आलेली आहे. झाडे आणि पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या जगभरातील शहरांच्या प्रयत्नांना ओळखण्यासाठी 2019 पासून वर्ल्ड ट्री सिटीची सुरुवात करण्यात आलेली आहे. पहिले शहर कोणते होते? 2020मध्ये हैदराबाद हे पहिले भारतीय शहर ठरले होते आणि 2022च्या यादीत मुंबईचा समावेश झालेला आहे. पंतप्रधान मोदी यांनी 6 फेब्रुवारी 2023 रोजी तुमकुरू, कर्नाटक येथे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या हेलिकॉप्टर कारखान्याचे उद्घाटन केलेले आहे आणि हा जो हेलिकॉप्टर कारखाना आहे तो आशियातील सर्वात मोठा हेलिकॉप्टर निर्मिती केंद्र आहे. तुमकुरू या ठिकाणी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचा हेलिकॉप्टर निर्मिती केंद्र आहे आणि हे केंद्र आशियातील सर्वात मोठे हेलिकॉप्टर केंद्र आहे आणि याचे उद्घाटन 6 फेब्रुवारी 2023 रोजी
झालेले आहे. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनच्या खाजगी मोहिमेचा भाग असलेली रियानाह बर्नावी ही जी महिला आहे, हिने 21 मे 2023 रोजी अंतराळात जाणारी पहिली अरब महिला अंतराळवीर बनलेली आहे. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनच्या खाजगी मोहिमेचा भाग असणारी रियानाह बर्नावी ही जी अरब महिला आहे, ही अंतराळात जाणारी पहिली अरब महिला अंतराळवीर बनली आहे. अशा प्रकारे जर पहिल्या महिला झाल्या असतील तर आयोग प्रश्न विचारते आणि यापूर्वी विचारलेला आहे. आणि अरबमध्ये तर महिलांसाठी ही खूप मोठी इव्हॅल्युशनरी गोष्ट आहे, त्यामुळे यावर प्रश्न येऊ शकतो. सौदी अरेबची नागरिक असलेली बर्नावी आपला सौदी सहकारी अली अल कर्नीसोबत 22 मे 2023 रोजी अंतराळ स्थानकावर पोहोचली. रियानाह बर्नावी ही अंतराळात जाणारी पहिली अरब महिला आहे आणि तिने आपला सौदी सहकारी अली अल कर्नीसोबत 22 मे 2023 रोजी अंतराळ स्थानकावर ती पोहोचलेली आहे. केनेडी स्पेस सेंटरमधून स्पेसएक्स फाल्कन 9 रॉकेटमधून त्यांनी प्रवास केलेला आहे. इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीसने जून 2023 मध्ये जागतिक शांतता निर्देशांकाची 17वी आवृत्ती प्रसिद्ध केली. यामध्ये भारत 126व्या क्रमांकावर आहे. 2022 मध्ये 135वा होता. भारताची या यादीमध्ये सुधारणा झालेली आहे. इन्स्टिट्यूशन फॉर इकॉनॉमिक अँड पीस या निर्देशांकामध्ये भारताची सुधारणा झालेली आहे. 2022 मध्ये 135वा होता. सध्या भारत 126व्या क्रमांकावर आहे. आईसलँड या क्रमवारीत अव्वल असून 2008 पासून जगातील सर्वात शांत देश म्हणून हा देश कायम आहे. आणि सर्वात शेवटी अफगाणिस्तान 163व्या स्थानावर आहे. अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने विक्रमी 8व्यांदा बॅलन डिओर हा प्रतिष्ठेचा पुरस्कार पटकावलेला आहे. बॅलन डिओरचा अर्थ गोल्डन बॉल असा होतो. सर्वाधिक बॅलन डिओर पुरस्कार मिळवण्याचा मानही लिओनेल मेस्सीला आहे. त्यानंतर रोनाल्डिनोने 5 वेळा मिळवलेला आहे. 2023 हे या पुरस्काराचे 67वे वर्ष आहे. फ्रान्स फुटबॉल मासिकच्या वतीने 1956 पासून हा पुरस्कार दिला जातो. आता हे महत्त्वाचे पुरस्कार आहेत. पहिला महाराष्ट्राचा उद्योगरत्न पुरस्कार माननीय रतन टाटाजी यांना भेटलेला आहे. उद्योगमित्र पुरस्कार आदर पुनावाला, उद्योगिनी पुरस्कार गौरी किर्लोस्कर यांना आणि उत्कृष्ट मराठी उद्योजक पुरस्कार विलास शिंदे यांना मिळालेला आहे. 69वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण समारंभात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार अल्लू अर्जुनला मिळालेला आहे. आणि स्पेशल काय आहे तर राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या इतिहासात पहिल्यांदाच तेलुगू अभिनेत्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. अल्लू अर्जुन याला पुष्पा या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळालेला आहे. संगीत नाटक पुरस्कार विख्यात शास्त्रीय गायिका कलापिनी कोमकली यांना संगीत नाटक पुरस्कार जाहीर झालेला आहे. यांच्याबरोबर प्रसिद्ध सतारवादक नीलाद्री कुमार यांनाही संगीत नाटक पुरस्कार जाहीर झालेला आहे. समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर मुंबई ते सिंधुदुर्ग दरम्यान 6 पदरी ग्रीनफील्ड कोकण द्रुतगती महामार्ग उभारला जाणार आहे. समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर मुंबई ते सिंधुदुर्ग दरम्यान 6 पदरी असा ग्रीनफील्ड कोकण द्रुतगती महामार्ग उभारला जाणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीनिमित्त 13 एप्रिल 2023 रोजी लातूर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 72 फूट उंच पुतळ्याचे अनावरण करण्यात आलेलं आहे. आणि या पुतळ्याला स्टॅच्यू ऑफ नॉलेज म्हणजेच ज्ञानाचा पुतळा असे नाव देण्यात आलेलं आहे. 131व्या जयंतीनिमित्त 72 फूट उंच पुतळ्याचे अनावरण करण्यात आलेलं आहे. कोठे तर लातूर शहरात. आणि या पुतळ्याला स्टॅच्यू ऑफ नॉलेज म्हणजेच ज्ञानाचा पुतळा असे नाव देण्यात आलेलं आहे. जागतिक बँकेने जाहीर केलेल्या अहवालानुसार
भारत जागतिक स्तरावर सर्वाधिक रेमिटन्स म्हणजेच अनिवासी भारतीयांनी देशात पाठवलेली रक्कम प्राप्त करणारा देश ठरलेला आहे. 2023मध्ये भारतात आत्तापर्यंत विक्रमी $125 अब्ज रेमिटन्स आला आहे. 2022च्या तुलनेत देशात आलेल्या रेमिटन्समध्ये 12.3% वाढ झालेली आहे. 2022मध्ये $111.22 अब्ज रेमिटन्स आला होता. 2022च्या तुलनेत 12.3% वाढ झालेली आहे आणि सध्या $125 अब्ज रेमिटन्स भारतात आलेला आहे. भारतानंतर मेक्सिको आणि चीन यांचा नंबर येतो. अशा प्रकारे महत्त्वाचे जे काही आपण वन लायनरची सिरीज सुरू केलेली आहे त्यातील आपला हा पहिला पार्ट आहे. महत्त्वाचे वन लायनर आपण बघितलेले आहेत. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण भेटू आपल्या पुढील नेक्स्ट लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.